हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 10. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं. बुद्धिः बुद्धिमताम् अस्मि तेजः तेजस्विनाम् अहम्. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 11. बलं बलवतां च अहं कामराग विवर्जितं. धर्माविरुद्धः भूतेषु कामः अस्मि भरतशर्भ. पार्था, संपूर्ण प्राणी जगतातील सनातन बीज मी आहे. बुद्धिवंतातील बुद्धी मी आहे. तेजपुंजामधील तेज मी आहे. भरतवर्षभा, शक्तिवानांमधील काम आणि भावनारहित बल मी आहे. प्राणीमात्रातील धर्मयुक्त असे ब्रह्माला अपेक्षित काम मीच आहे. बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम. येथे भगवंत श्री एक अगदी महत्त्वाची अशी मूलभूत गोष्ट सांगत आहेत. ते सांगतात की संपूर्ण प्राणी जगतातील सनातन बीज मी आहे. सनातन बीज या पलीकडे आता आणखी काहीही नाही. नेहमीच आपल्याला एक बिनतोड उत्तर नसलेला प्रश्न पडतो. हे सर्व विश्व निर्माण झाले, यात विविधतेने नटलेली सृष्टी निर्माण झाली, यात चल अचल अशा अनेक वस्तू आहेत, त्यात पुन्हा सजीव आणि निर्जीव अशा गोष्टी आहेत. या चारी प्रकारात इतकी विपुलता आणि वैचित्र्य आहे की एका जन्मात हे सर्व जाणून घेणे शक्य नाही. एवढेच नव्हे तर माणसाच्या इतक्या पिढ्या झाल्या आणि प्रत्येक पिढी या विश्वाचे गूढ उकळण्याचा महत् प्रयास करत असूनही या विश्वाचे गूढ किंचित मात्र तरी उलगडले आहे की नाही हेही समजत नाही. इतके हे विश्व विराट आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. या सर्वात एक नेहमी उत्तर न सापडणारा प्रश्न आपल्याला सतावत असतो. आपला जन्म आपल्या मातापित्यांपासून झाला, त्यांचा जन्म आपल्या आजी आजोबांपासून झाला, त्यांचा जन्म आपल्या पणजी पणजोबांपासून झाला, त्यांचा जन्म त्यांच्या आईवडिलांपासून 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 झाला. हे असे किती मागे जायचे. समजा मागे गेलं तरी कुठेतरी थांबावेच लागेल की त्या मूळ ऋषीचा, मूळ कुलो उत्पन्नाचा जन्म कोणापासून झाला. आपल्याला दुसरा अजून एक प्रश्न उत्तर नसलेला असतो. आपल्या बागेत किंवा गच्चीत झाडाची फांदी कुंडीमध्ये लावली की तिला लगेच फांद्या फुटू लागतात. तिची वाढ होते, झाड तयार होते, त्याला पाने फुले फळे येतात. एखाद्या फळाचे बी कुंडीत लावले तर त्याला अंकुर फुटतो, त्याला पाने फुले फळे येतात. अशा प्रकारे आलेल्या फळाचे बी जर कुंडीत लावले तरीही त्याला अंकुर फुटतो आणि फलधारणा होते, त्याला पाने फुले फळे येतात. येथे नर मादीचा प्रश्न निर्माण होत नाही. याचा अर्थ अचल सजीवांमध्ये एकपेशीयत्वाने बीज धारणा होते, परंतु चलसजीवांमध्ये अशी सोय नाही. येथे नरमादीची आवश्यकता लागते. हे असं का आणि कसे होते याचे उत्तर मानवी बुद्धीच्या अतीत आहे. येथे वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर भगवंत श्री देत आहेत. भगवंत श्री सांगत आहेत की संपूर्ण प्राणी जगतातील सनातन बीज मी आहे. येथे प्रश्न संपतात. भगवंत श्री हे ती मूळ चेतना आहेत. ब्रह्मातील आत्मशक्ती म्हणजे भगवंत श्री आहेत. ही विश्वातील विश्वाची सर्वोच्च शक्ती आहे. या पलीकडे आता काहीही नाही. मानवाने विजेचा शोध लावला आहे. विजेवर तो अनेक उपकरणे चालवतो. त्याने महासंगणकासह अनेक अद्भुत अशी प्रगती केली आहे. अगदी यांत्रिक मानवही त्याने निर्माण केला आहे.
परंतु यात एक मूलभूत उणीव आहे की हे सर्व त्याने निर्माण केलेल्या विजेवर चालते. ती वीज जनित्रावर अवलंबून आहे. ते जनित्र काही कारणास्तव बंद झाले तर सर्व उपकरणे बंद होतात. ते यांत्रिक मानवाला हुकूम द्यावे लागतात. दिलेल्या हुकुमाप्रमाणे तो सर्व करतो, परंतु हुकूम नसेल तर स्वस्थ राहतो. परंतु भगवंत श्री मूलभूत बीज आहेत. हे बीज म्हणजे आत्मतत्व. या पलीकडे काहीही नाही. आत्मा स्वयंभू आहे. त्याने हे सर्व विश्व निर्माण केले आहे. त्याला विश्वबुद्धी, विश्वमन, विश्वभावना आहे. आत्मा स्वयंभू आहे. त्याला पाहिजे त्याप्रमाणे तो विश्वाचा कारभार चालवितो. मानवाच्या स्वतःच्या शरीर रचनेची संपूर्ण माहिती मानव आकलन करून घ्यायचा प्रयत्न करत आहे. शरीर रचना इतकी गुंतागुंतीची असूनही त्याचा कारभार अति व्यवस्थित चालतो. आधुनिक व्यवस्थापन शास्त्राने त्यापासून धडे घ्यावे. परमात्म्याचा कारभार बिनचूक आहे. त्याच्यात उणीव अशी काहीही नाही. यात मानवाने काही अयोगिक कर्म केले तर त्याची शिक्षा त्याला भोग निर्माण करून आपोआप होते. ही भगवंतश्रींची न्याय व्यवस्था ही जाणून घेण्यासारखी आहे. विश्वाचा प्रत्येक कारभार हा आखीव रेखीव आहे. यामागे ते सनातन बीज आहे. येथेच पूर्णविराम आहे. आता यापुढे आणखी काहीही नाही. हाच शेवटचा मुक्काम आहे. हेच कैवल्य धाम आहे. हीच चिरविश्रांती आहे. बुद्धी बुद्धिमताम अस्मी तेजहा तेजस्विनाम अहम. भगवंत श्री सांगतात की बुद्धिवंतातील बुद्धी मी आहे. मनुष्य बुद्धिवान असू शकतो, पण म्हणून तो हुशार असेलच असे नाही. त्याला समजत असेल, पण म्हणून त्याला अक्कल असेलच असे नाही. दुसऱ्याने सांगितलेले लिहिलेले समजणे म्हणजे बुद्धी असणे होय. परंतु दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वतःला समजणे म्हणजे हुशारी असणे होय. इतरांनी दाखविल्यावर समजणे म्हणजे बुद्धी होय. परंतु कोणीही न सांगता स्वतःलाच उमजणे म्हणजे हुशारी होय. झाडावरून फळ खाली पडताना अनेक जणांनी पाहिले होते, परंतु त्यापैकी केवळ न्यूटनलाच त्याचा काही वेगळा अर्थ समजला. आता त्याने सांगितल्यावर तो त्याचा अर्थ इतरांनाही समजला. इथे इतर सर्वांना बुद्धी आहे, परंतु न्यूटनला हुशारी होती. याला अध्यात्मामध्ये प्रज्ञा असे म्हणतात. प्रज्ञा म्हणजे प्रखर ज्ञान. कोणतेही ज्ञान पायरी पायरीने न समजता सरळ शेवटचे ज्ञान प्राप्त होते, त्याला प्रखर ज्ञान म्हणजेच प्रज्ञा असे म्हणतात. भगवंत श्री म्हणतात की ते बुद्धिवंतातील बुद्धी आहेत. ते समज नसून उमज आहेत. ज्ञानाचे उद्गाते आहेत. सिद्धांत मांडणारे आहेत. भगवंत श्री पुढे सांगतात की तेजपुंजामधील तेज मी आहे. रात्री ग्रह चमकतात, परंतु ते ताऱ्यांमुळे चमकतात. तारे स्वयंप्रकाशी आहेत. तारे इतर कोणाच्या तेजामुळे प्रकाशामुळे चमकत नाहीत. त्यांच्यातच तेज आहे. तारे तेजपुंज आहेत. या ताऱ्यातील तेज म्हणजे भगवंत श्री होत. ताऱ्यांच्यातच तेज भगवंत श्रींपासून निर्माण होते. बलम बलवताम च अहम कामराग विवर्जितम. भगवंत श्री पुढे सांगतात की शक्तिवानांमधील काम आणि भावनारहित बल मी आहे. आपण अनेकांना भावना विवश होऊन काम करताना पाहतो. हा नैसर्गिक उत्साह नसतो. एखाद्या ध्येयपूर्ततेची नशा चढते आणि त्या नशेमध्ये धुंदीमध्ये माणूस कार्य करतो. हा कैफ असतो. हा काही खरा उत्साह नसतो. एखाद्या वेळी माणूस नाईलाजाने परिस्थितीला शरण जाऊन कार्य करतो. हे काही खरे कार्य नव्हे. परंतु जेव्हा माणूस कार्य करायचे म्हणून कार्य करतो, तेव्हा त्याच्यात जो जोश असतो, उत्साह असतो, कार्यपूर्ततेची उर्मी असते, त्याला बल असं म्हणायचं. हे बल परिपूर्ण नैसर्गिक असते. हे बल म्हणजे भगवंत श्री होत. धर्माविरुद्ध भूतेषु कामहा अस्मी भरतशर्भ. भगवंत श्री पुढे सांगतात की प्राणीमात्रातील धर्मयुक्त असे ब्रह्माला अपेक्षित काम मीच आहे. येथे काम याचा अर्थ प्रजोत्पादनासाठी स्त्री पुरुष यांचा संबंध असाच आहे. हा संबंध ब्रह्माला अपेक्षित असाच असायला पाहिजे.
अन्य प्रकारे संबंध म्हणजे वासना, हवस होय. स्त्री पुरुष संबंध हा स्त्रीच्या 2 ऋतूमध्ये त्या स्त्रीच्या संमतीने एकदाच यायला पाहिजे. हा असा स्त्री पुरुष संबंध ब्रह्माला अपेक्षित आहे. असा संबंध येऊनही ती स्त्री पुरुष ब्रह्मचारी असतात. ब्रह्माला प्रजोत्पादन अपेक्षित असते. तेव्हा हा असा संबंध म्हणजे भगवंत श्री होत हा धर्मयुक्त संबंध आहे. याचा अर्थ इतर कोणत्याही प्रकारे येणारा स्त्री पुरुष संबंध हा निषिद्ध आहे. अध्यात्माला तो अमान्य आहे. हरिओम.